नमस्कार शेतकरी बांधवांनो, एमटे ऑल टीव्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. अखेर पीक विमा वाटपाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे. संपूर्ण माहिती, संपूर्ण बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायची आहे. राज्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर मूग असेल, उडीद असेल, सोयाबीन असेल, मका असेल, कापूस असेल, तूर असेल अशा पिकांची लागवड होते. याशिवाय कांदा व अन्य पिके देखील असतात. राज्य सरकारने 1 रुपयात पीक विमा योजना बंद केल्यानंतर देखील तब्बल 94 लाख शेतकऱ्यांनी पिकांचं नुकसान झाल्यास विमा मिळेल या आशेनं स्वतः विमा संरक्षित रक्कम भरून पिकांचा पीक विमा काढला आहे. राज्यात सुमारे 50,000 ठिकाणी पीक कापणी प्रयोग पार पडले. त्यातून अपेक्षित उंबरठा उत्पन्न व प्रत्यक्षातील उत्पन्नाची माहिती संकलित करण्यात आली. राज्य सरकारच्या कृषी विभागानं ती माहिती केंद्र सरकारला पाठवली आहे. केंद्राकडे या माहितीवर कार्यवाही सुरू असून 20 जानेवारीनंतर राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील, तालुक्यातील, महसूल मंडळातील शेतकरी पीक विमा मिळण्यास पात्र आहेत, कोणत्या पिकांना विमा भरपाई मिळणार हे स्पष्ट होईल, असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. पीक विमा काढलेल्या सर्वच शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई मिळणार नाही, असं देखील अधिकारी यांनी म्हटलेलं आहे. काही तालुक्यातील ठराविक मंडळातील शेतकऱ्यांना तर काही जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यातील शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरतील, असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. मित्रांनो, अनेक दिवसापासून आपण ऐकत आहोत की या ठिकाणी पीक विमा आला, त्या ठिकाणी पीक विमा आला. तर मित्रांनो, कोणत्याही प्रकारचा अजून पीक विमा आलेला नाहीये. 20 जानेवारी नंतरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी अधिकाऱ्यांनी दिली आहे. याबाबत तुमचं मत खाली आम्हाला कमेंट करू शकता. धन्यवाद.